शेतकऱ्यांसाठी कळवळणारे. निसर्ग वादळाच्या बाबतीत पहिला मी होतो की निसर्ग वादळ झाल्यावर दुसऱ्या दिवशी भर पावसात वाऱ्यात मी अलिबागला पोहोचलो, त्याची पाहणी केली. मी त्या शेतकऱ्यांची व्यथा समजून घेत असताना त्यांनी सांगितलं की साहेब सारं उद्ध्वस्त झालंय. कष्टकऱ्यांसाठी झगडणारे. की मुंबईकरांच्याच खूप प्रश्न आहेत. 4-5 हजार गिरणी कामगारांना आज त्या ठिकाणी मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही पैसे दिले. रंजल्या गांजल्यांचे कैवारी. कोरोना सेंटरवर गेलो, आपल्या कोविड सेंटर्सवर गेलो, मी हॉस्पिटल्सना गेलो आणि जे जे विषय होते, पॅरामेडिकल स्टाफ असेल आणि सायमल्टेनियसली त्या ठिकाणी रुग्णांना असणाऱ्या व्यवस्था कशा स्ट्रेंथन होतील दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. आणि कामगारांचे मित्र. एस टी कंडक्टरचा मुलगा असल्या कारणानं ज्या वेळेला एस टीला उपासमारी या कंडक्टर ड्रायव्हर कर्मचाऱ्यांना आली आणि एस टीत मी बोलत असताना परिवहन मंत्री असेल, सभागृहात असेल, त्यांच्या वेदना व्यथा मला माहीत होत्या. जनसामान्यांच्या न्यायासाठी सरकारशी 2 हात करणारे प्रवीण दरेकर. 16 डिसेंबर 2019 ही तारीख महाराष्ट्र विधान परिषदेच्या इतिहासात वेगळं महत्त्व अधोरेखित करणारी ठरली आहे. कारण याच दिवशी भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र विधिमंडळ समितीनं विधिमंडळ पक्षनेते माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर एका अतिशय अभ्यासू, वाक्पटू आणि विषय मांडणी करण्यात सक्षम अशा सुयोग्य सदस्याची निवड करण्यात आली. ते होते प्रवीण यशवंत दरेकर. विरोधी पक्ष नेते म्हणून कामकाज बंद पाडण्यापेक्षा या सभागृहामध्ये त्या ठिकाणी फलदायी चर्चा व्हावी. या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जो न्याय हवा आहे, या महाराष्ट्रातील कष्टकरी, वंचित, कामगार, उपेक्षित, दुर्बल ज्यांना जो न्याय हवा आहे तो चर्चेच्या माध्यमातून या सभागृहातनं देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सभापती महोदय या ठिकाणी आमच्या माध्यमातून निश्चितपणे होईल, हा विश्वास या ठिकाणी मी देतो. एक म्हणजे पक्षाच्या विषयी कृतज्ञतेची भावना होती, कारण माझ्यासारख्या एका नव्या कार्यकर्त्याला एवढी मोठी जबाबदारी मोठ्या विश्वासानं दिली होती, त्याचं एक दडपण मनावर होतं. त्याशिवाय राज्याच्या या विरोधी पक्ष नेत्यावर फार मोठी माणसं होऊन गेली होती आणि त्याच्यामुळे त्या पदाला मी न्याय कसा द्यायचा एवढ्याच विचारानं मी सतत त्या ठिकाणी ग्रस्त असायचो आणि दडपण होतं. परंतु माझा आत्मविश्वास माझ्यावर होता, कारण सभागृहाचा कामकाजाचा मला चांगला अनुभव होता, सभेचं धारिष्ट्य होतं आणि त्याच्यामुळे विषयाचं आकलन होतं आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या संभ्रमांचं त्या ठिकाणी निराकरण होत होत मोठ्या आत्मविश्वासाने ही जबाबदारी पार पाडली. विधान परिषद माननीय सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांची विरोधी पक्ष नेता पदावर नियुक्ती जाहीर केली. या घटनेस आज वर्ष पूर्ण झालं. सभागृहात 2-4 वेळेला मी भावनिक झालो होतो, ज्यावेळेला मी विरोधी पक्षनेता म्हणून पहिलं भाषण करत होतो, कारण माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण होता. माझ्यासारखा एका छोट्या एस टी कंडक्टरच्या घरात जन्माला आलेला मुलगा, ज्या माझ्या आईनं डोक्यावर मासळे घेऊन गावागावामध्ये त्या ठिकाणी आम्हाला शिकवलं आणि तो मुलगा राज्याचं नेतृत्व करत होता, तो आताही क्षण आठवून मला घाईवरून येतं की कुठल्या लेवलला भारतीय जनता पक्षानं त्या ठिकाणी माझ्यावर विश्वास दाखवला, खास करून देवेंद्रजींनी आणि दादांनी. आणि त्यामुळे मी निश्चित घाईवरून गेलो होतो. मला सगळा माझा पूर्व इतिहास आठवत होता. मी मुंबईत आलो कसा, वाढलो कसा, आणि काही नसताना कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही, कुठली आर्थिक ताकद मागे नाही, आणि एक छोट्या कुटुंबातल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एवढी मोठी जबाबदारी होती. तो एक वेगळा क्षण माझ्या आयुष्यातला होता. या वर्षभरात विरोधी पक्षनेता म्हणून विधान परिषदेच्या पटलावर माननीय प्रवीण दरेकर यांनी केलेली कामगिरी अजोड आणि सुसाट आहे. श्री दरेकर साहेब हे विधानसभेत असल्यापासून, जेव्हा मी मंत्री होतो तेव्हापासून त्यांचे मी विधान भवनातली कारकीर्द बघत आहे, त्यांची भाषणं ऐकत आहे, त्यांचा आक्रमक स्वभाव मी बघितलेला आहे. आणि विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका जी असते विधान परिषदेत, ही सरकारला धारेवर धरायची असते. ते निश्चितपणे त्यांच्या आक्रमक स्वभावाला
रुचणारी जुळणारी असल्यामुळे ही कामगिरी अनुभव नसतानाही त्यांनी वर्षभर चांगली पार पाडलेली आहे. ते आता रुळलेले आहेत. माणूस तो माणूस खरोखर, नाव तयाचे प्रवीण दरेकर. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेनं नव्या भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री माननीय अमितभाई शहा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय JP नड्डा आणि केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनात कार्य करणाऱ्या प्रवीण दरेकरांना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या मैत्रीपूर्ण सहकार्याची साथ मिळाली. प्रवीण दरेकर म्हणजे मुळातच एक घणाघाती नेतृत्व. समाजकार्यातून राजकारणात आलेले, कला, क्रीडा, सहकार अशा विविध क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव गाठीशी असलेलं. 2009 ते 2014 या काळात विधानसभा सदस्य असताना जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडण्यात त्यांनी नेहमीच आघाडी घेतली. आज असणाऱ्या डॉक्टर्सना पगार मिळत नाहीत, नर्सेसना पगार मिळत नाहीत, आहेत त्यांना पगार त्या ठिकाणी मिळत नाहीत. आणि आपण भरतीच्या गोष्टी करताय सभापती महोदय. मी सांगितलं कोहिनूर हॉस्पिटल, त्या ठिकाणी कोहिनूर हॉस्पिटलला 18 लाखाचं बिल घेतलं. मी उल्लेख केला. कसलं मॉनिटर करता आपण, काय मॉनिटर करता? आज राज्यातल्या जनतेला हीच अपेक्षा आहे की आज कोविडवर चर्चा होईल आणि तुम्ही काहीतरी कारवाई करणार. मी बघतो तक्रारी आल्या, कारवाई. विरोधी पक्षनेता या ठिकाणी सांगतोय आणखी कसली तक्रार आपल्याला द्यायची? मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक, मुंबई शहर लेबर कोऑपरेटिव्ह फेडरेशन, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, राज्य मजूर सहकारी संस्था, साई सावली सहकारी पतपेढी आदी संस्थांचं दमदार नेतृत्व करताना सहकार चळवळीत चांगलं योगदान आणि दिशा देण्याचं काम प्रवीण दरेकर यांनी अतिशय जिकरीनं केलं. तर कोकणात उभारलेल्या सहकार चळवळीचं श्रेय देखील त्यांनाच जातं. माननीय प्रवीण दरेकरांनी विधान परिषद विरोधी पक्षनेते पदाची शपथ ग्रहण केली आणि दुसऱ्याच दिवसापासून त्यांनी लोकहितार्थ आक्रमकता अंगी बांधली. ती आजतागायत कायम आहे. की मुंबईकरांच्याच खूप प्रश्न आहेत. कारण या मुंबईत जसा श्रीमंत माणूस राहतो तसा मध्यमवर्गीय काबाड कष्ट करणारा माणूसही आहे. आणि त्यांच्याच अनेक प्रश्न आहेत. आपण गिरणी कामगारांचं म्हटलात की तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांना घरं दिली. त्यांचं अभिनंदन करे, चांगला निर्णय झाला. पण घरं दिल्यानंतर जे त्यांना 10-12 लाख रुपये भरायचे होते ते कुठून घेणार, हा यक्ष प्रश्न उभा राहिला होता. कारण ते 60 वर्षाच्या वर निवृत्त गिरणी कामगार गेले होते. त्याच्यामुळे त्यांची परतफेडीची क्षमता नव्हती. मग अशा वेळेला मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनं आम्ही निर्णय केला की ह्यांना पैसे दिले तर पाहिजेत. कारण त्यांचा फ्लॅट आहे तो 30-35 लाखाचा आहे, 10-12 लाखाचं कर्ज आहे. आणि मग मी अजितदादा पवारांचंही आभार व्यक्त करेन की त्यांच्याकडे आम्ही बैठक लावली. आमचे सहकारी नंदकुमार काटकर तेव्हा चेअरमन होते मला वाटतं, आणि त्यांच्या मध्यस्थीने ती बैठक लावली. आणि अजितदादांनी त्यांना तो फ्लॅट भाड्याने द्यायला सरकार म्हणून अलाउड केलं. आणि आज साधारण एक 4-5 हजार गिरणी कामगारांना आज त्या ठिकाणी मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही पैसे दिले आणि 100% ते पैसे सुरक्षित परतफेड झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी रॅली दरम्यान केलेल्या सार्वजनिक वक्तव्याबद्दल थेट सभागृहात तीव्र नापसंती व्यक्त केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांनी या पदावर विराजमान होण्यापूर्वी 25,000 रुपयांची सरसकट मदत शेतकऱ्यांना मिळवून देण्याचं आश्वासन अतिवृष्टीची पाहणी दरम्यान दिलं होतं. त्या वचनाची आठवण करून देण्याचं धाडस केलं ते माननीय प्रवीण दरेकर यांनीच. प्रवीण दरेकरांना विरोधी पक्षनेता विधान परिषदेचं होऊन वर्ष पूर्ण झालं. या वर्षभरामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वसामान्य माणसांचा आवाज उठवणारा एक अतिशय दबंग नेता अशी प्रतिमा निर्माण करण्यामध्ये प्रवीण दरेकर यशस्वी झाले. प्रतिमाच नाही, अनेक वेळेला मीडियाच्या माध्यमातून प्रतिमा निर्माण करते, परंतु व्यवहारात तसं नसतं. तसं दरेकरांचं राहिलं नाही. प्रतिमाच नाही तर व्यवहारामध्ये प्रश्नांना थेट हात घालणं, प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघर्ष करणं आणि स्वतःवर त्याच विषयामध्ये कारवाई होईल, आकसाने काही वागणूक मिळेल याची पर्वा न करणं हे प्रवीण दरेकरांनी आपल्या व्यवहारातून करून दाखवलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलीही घटना महाराष्ट्रात घडली की विरोधी पक्षाने धावून गेला पाहिजे. प्रवीण दरेकरांचं हे वैशिष्ट्य आहे की ते
कुठलाही विचार न करता असलेलं हातातलं काम टाकून मग महिलांवरचे अन्याय अत्याचार असतील, अतिवृष्टी असेल, निसर्ग वादळ असेल, कोविडचा प्रवास असेल, या सगळ्या विषयामध्ये सहज उपलब्ध होणारा विरोधी पक्षनेता अशी त्यांनी त्यांची स्वतःची प्रतिमा बनवली. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडून शासनाला जागं केलं. महाराष्ट्रात कोरोना संक्रमणाच्या काळात माननीय प्रवीण दरेकर यांनी केलेलं कार्य त्यांच्यातील लढवय्या कार्यकर्त्याचं दर्शन घडवण्यास पुरेशी आहेत. लॉकडाऊनच्या काळात जनजीवन ठप्प झालं. चाकरमानी, व्यावसायिक, बाराबलुतेदार, शेतकरी, कामगार, कष्टकरी साऱ्यांचीच उत्पन्नाची साधनं बंद झाली. रुग्णांची, त्यांच्या नातेवाईकांची धावपळ, वाहतूक साधनांचा तुटवडा. मात्र राज्याचं अख्खं मंत्रिमंडळ क्वारंटाईन झालेलं. लोकसेवक या नात्यानं कर्तव्य पार पडण्याचा निश्चय करीत माननीय प्रवीण दरेकर सर्व शक्तीनिशी उभे ठाकले. सॅनिटायझर, रेडी फूड, मास्क, अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू गरजूंपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या खांद्याला खांदा लावून केलं आणि हजारो कोविड रुग्णांचे प्राण वाचवले. रुग्णांची दुरावस्था, त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी रुग्णालयांना भेटी दिल्या आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आणला. सगळं व्यवस्था आहे ना नीट? तेच बघायला आलो मी. अडचण नाही आहे ना? खरं म्हणजे विरोधी पक्षनेता झाल्यावर मला एक आव्हानात्मक काम जे मिळालं ते कोरोनाचं संकट. आणि ज्या वेळेला कोरोनाच्या संकटामध्ये सरकारवर अंकुश ठेवण्याची आवश्यकता होती, लोक त्या ठिकाणी दिशाहीन झाली होती. नेमकं काय करावं, कसं करावं अशा प्रकारची संभ्रमावस्था लोकांमध्ये. सरकारच्या बाजूनं त्या ठिकाणी नेमकं काय होतंय याविषयी त्या ठिकाणी निश्चितता नव्हती. आणि मग अशा वेळेला त्यांच्यात जाऊन दिलासा देण्याची आवश्यकता होती. त्याच्यामुळे मी कोरोना सेंटरवर गेलो, आपल्या कोविड सेंटर्सवर गेलो, मी हॉस्पिटल्सना गेलो आणि जे जे विषय होते त्या विषयांवर जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी तिथे व्यवस्थापनाला मदत केली, डॉक्टरना त्या ठिकाणी कॉन्फिडन्स वाढवला, पॅरामेडिकल स्टाफ असेल आणि सायमल्टेनियसली त्या ठिकाणी रुग्णांना असणाऱ्या व्यवस्था कशा स्ट्रेंथन होतील, कमतरता असतील तर त्या मुख्यमंत्र्यांशी बोलून, सरकारशी बोलून त्या ठिकाणी त्या निराकरण करत दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. खासगी रुग्णालयाकडून होणारी आर्थिक लूट, शासकीय उपाययोजनामधील गलथानपणा यावर सरकार विरोधात निदर्शनं करून आंदोलनं उभारून सरकारला जाब विचारला. कोरोना काळात तब्बल 5,000 अन्नधान्याचे किट गरीब आणि गरजूंना वितरित करून नवा आदर्श निर्माण केला. गावाकडून भाजीपाला आणून शेतकऱ्यांना पैसे मिळतील, इथे लोकांना उपलब्ध होईल. दुधाच्या बाबतीत तसंच केलं, फळांच्या बाबतीत तसंच केलं आणि एकंदर मुंबई शहरामध्ये नीटपणे जनतेला त्या ठिकाणी जेवढं काही देता येईल ते पक्षाच्या माध्यमातून आणि मी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. कोरोना काळातील गणेशोत्सवादरम्यान सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आरोग्य उत्सव साजरा करून अभिनव पायंडा त्यांनी पाडला. याच काळात कोकणाला निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला. मात्र कोणत्याही बिकट परिस्थितीशी सामना करण्याचं कसब अंगी बांधलेल्या माननीय प्रवीण दरेकर यांनी आपल्यातील धीरोदात्त स्वभावाचं दर्शन महाराष्ट्राला घडवलं. जसं सोनं तावून सुलाकून निघत असतं तशा प्रकारे विरोधी पक्षनेता म्हणून ह्या संकटाने मला तयार केलं. निसर्ग वादळाच्या बाबतीत पहिला मी होतो की निसर्ग वादळ झाल्यावर दुसऱ्या दिवशी भर पावसात वाऱ्यात मी अलिबागला पोचलो, त्याची पाहणी केली. त्यानंतर देवेंद्रजींच्या सोबत दौरा केला, सरकारवर दबाव आणला. कारण पूर्णपणे कोकण उद्ध्वस्त झालं होतं, त्याला आधाराची आवश्यकता होती. मग मायबाप सरकारला लक्ष द्यावं लागलं. उद्धवजी एक दिवसासाठी गेले, मदत जाहीर केली आणि त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवानं आजही त्यांना पूर्ण मदत मिळालेली नाही आणि त्या संकटामध्ये बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या, शाळांची छतं पडली होती आणि एकंदर त्या शेतकऱ्यांना, बागायतदारांना त्या ठिकाणी त्यांच्यात जाऊन एक धीर दिला. कारण त्यांच्या 10-15 वर्षाचं उत्पन्न देणाऱ्या सुपारी बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या आणि एक चॅलेंजचं काम समजून
मी आणि देवेंद्रजींनी दौरे कोकणाचे केले आणि त्याचा परिणामच सरकारला त्या ठिकाणी लक्ष घालावं लागलं. तुटपुंजी का होईना त्या ठिकाणी मदत झाली. कोकणात शेतकऱ्यांच्या बांधांवर भेटी देऊन चक्रीवादळानं उद्ध्वस्त झालेल्या कोकणवासी शेतकऱ्यांना आणि जनसामान्यांना धीर आणि आधार देण्याचं महत् कार्य केलं. घरांच्या पुनर्उभारणीसाठी सर्व शासकीय मदत मिळवून देण्यासाठी नेटानं प्रयत्न केले. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना 1 वर्ष पूर्ण झालं, त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. खरं म्हणजे गेल्या 1 वर्षात संपूर्ण महाराष्ट्र आणि जग कोरोनाचा सामना करत होतं आणि त्याचवेळी पूर्ण कोरोनाच्या काळामध्ये मैदानात उतरून सामान्य माणसाला न्याय मिळेल याकरता फिरणारा नेता प्रवीण दरेकर होते. कोरोनाच्या काळात एकही दिवस ते घरी बसले नाहीत. दवाखान्यांमध्ये गेले, वेगवेगळ्या केंद्रांवर गेले, लोकांना उपचार जिथे मिळत नव्हते तिथे उपचार मिळवून दिले. ज्या ठिकाणी कोरोनाच्या नावावर भ्रष्टाचार चालला होता, धांदली चालली होती, तिचा देखील पर्दाफाश हा प्रवीण दरेकरांनी केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमचे लोकनेते गोपीनाथराव मुंडे नेहमी असं म्हणायचे की विरोधी पक्षनेत्याने सत्तेशी संघर्ष करायचा असतो, समझोता करायचा नसतो. सत्तेशी संघर्ष करणारे प्रवीण दरेकर मला पाहायला मिळाले. उत्तम वक्तृत्व आणि अतिशय ओघवत्या शैलीमध्ये त्यांचा तोफखाना आणि मारा सुरू झाला की सरकारजवळ उत्तरं राहत नाही. ही अतिशय चांगली अशा प्रकारची एक शैली त्यांनी विकसित केली आहे. आणि हे सगळं करत असताना विरोधी पक्षनेता हा पायाला भिंगरी लागल्यासारखा फिरत राहायला पाहिजे. कुठेही घटना घडली तर त्या ठिकाणी प्रवीण दरेकर पोचतातच. रातोरात त्या ठिकाणी जाऊन त्या घटनेचा कॉग्निझन्स घेऊन वंचितांना, गरिबांना न्याय देण्याचं काम हे प्रवीण दरेकरांच्या माध्यमातून चाललं आहे. एकीकडे मुंबई बँकेचे अध्यक्ष म्हणून अतिशय उत्तम काम करत सरकारशी संघर्ष करतायत आणि दुसरीकडे विरोधी पक्षनेते म्हणून या ठिकाणी सामान्य माणसाच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा आणि दुःख हे त्या ठिकाणी मांडण्याचं काम प्रवीण दरेकरांच्या माध्यमातून होत आहे. 1 वर्ष पूर्ण झालं, पण असं वाटतं की गेले अनेक वर्ष ते या ठिकाणी काम करतायत. इतकं या 1 वर्षामध्ये त्यांनी कार्य करून दाखवलं आहे. त्यांच्या पुढील कार्याला माझ्या अतिशय मनपूर्वक शुभेच्छा. जून ते ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रावर पुन्हा अतिवृष्टीचं संकट आलं. त्यावेळी दरेकरांनी झंझावाती दौरा केला आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्या. शेतकऱ्यांनी दिलेली चटणी भाकर खाऊन त्यांच्यातच राहून दरेकरांनी माणुसकीचा एक वेगळा परिचय दिला. शेतीसाठी मंगळसूत्र गहाण ठेवणाऱ्या शेतकऱ्याच्या पत्नीचं मंगळसूत्र स्वतःच्या खिशातले 30,000 रुपये देऊन सोडवून आणत मायभगिनींविषयीची कळवळ दाखवली ती प्रवीण दरेकरांनी. ज्या वेळेला मी अतिवृष्टीच्या दौऱ्यावर होतो परभणीला, सेलू वगैरे तालुक्यातलं एक गाव, तर तिथे मी त्या शेतकऱ्यांची व्यथा समजून घेत असताना त्यांनी सांगितलं की साहेब सारं उद्ध्वस्त झालं आहे आणि माझ्याकडे आता काही घाण ठेवायला पण नाही. माझ्या पत्नीचं जे एक मंगळसूत्र होतं, छोटी डवली, ती मी त्या ठिकाणी घाण ठेवली 25-30 हजार. त्याच्यामुळे मला पण घाण ठेवायला आता काही राहिलेलं नाही. त्याच्यामुळे मी जगणार की मरणार या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी मी आहे. आणि मग माझ्यातली संवेदनशीलता जागी होत मी तात्काळ तिथल्या तलाट्याला बोलवलं, आमच्या कार्यकर्त्यांना बोलवलं. मी 30,000 रुपयाची व्यवस्था केली आणि त्या ठिकाणी जाऊन त्या बँकेमध्ये तिचं मंगळसूत्र त्या माऊलीचं सोडवून त्या शेतकऱ्याला दिलं. तो एक वेगळा क्षण माझ्या आयुष्यामध्ये होता की माझ्या माऊलीचं मंगळसूत्रसुद्धा आज शेवटचा दागिना, तिच्या सौभाग्याचा अलंकार घाण ठेवायला लागतंय. या वेदना मला सतावत होत्या की यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. पीक कर्जासाठी दिवसभर रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांसाठी बँकेसमोरच ठिय्या आंदोलन करणारे, पंचनामे करायला काकू करणाऱ्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून पंचनामा करायला लावणारे आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी सरकारकडे वारंवार आग्रही मागणी करणारे दरेकर म्हणूनच मानले जातात बळीराजांचे सखा. गेल्या आता दौऱ्यावर असताना मराठवाड्यामध्ये मी जालनाला एका गावामध्ये गेलो होतो, भोकरदनला. 3
त्या ठिकाणची लोक विजेनं त्या शेतामध्ये मृत्युमुखी पडली, तारेला शॉक लागून वगैरे. मग हा कोणाचा दोष आहे? काय त्या निष्पाप माणसांचा दोष? दिवसा आम्ही लाईट देत नाही म्हणून रात्री ते शेतावर जातात पाण्याला. आणि ते तुमची जर त्या ठिकाणी कंपाऊंड असती, फुलप्रूफ जर वायर असती, तर मला वाटतं नसते बळी गेले. त्यांच्या घरी कोण कमावतं नव्हतं, त्यांना दिलासा दिला, त्यांना मदतीचा हात दिला. आणि मला वाटतं ह्याच्यात मला खूप समाधान, आनंद आणि ऊर्जा मिळत असते की अशा लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि आज आपल्याकडं तेवढी उपलब्ध साधनसामुग्री नसल्या कारणानं इच्छा असूनसुद्धा होत नाही. परंतु निश्चितपणे येणाऱ्या काळात या विषयांवर काम करत समूळ ह्या गोष्टी नष्ट कशा होतील यावर निश्चितपणे भूमिका घेत काहीतरी शासनाला, सरकार म्हणून त्या ठिकाणी करायला लावू. आणि भविष्यामध्ये एक अभियान म्हणून असे विषय घेऊन त्या ठिकाणी काम करण्याचा मानस मनोदय आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलं त्या फोर्टच्या सिद्धार्थ महाविद्यालयाच्या दुरुस्तीच्या प्रश्नाला वाचा फोडत त्यासाठी लाखो रुपयांचा निधी मिळवून दिला माननीय प्रवीण दरेकर यांनीच. झुंजार, आक्रमक, लढवय्ये, बेधडक आणि सर्वस्पर्शी नेतृत्व अशी प्रतिमा आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीनं निर्माण करणारे माननीय प्रवीण दरेकर म्हणूनच आहेत या महाराष्ट्राच्या नव्या पिढीचे पाईक.